राम राम. श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणतात, कामात क्रोधोऽभिजायते. म्हणजे क्रोध हा कामनेतून, इच्छेतून निर्माण होतो. इच्छापूर्ती नाही झाली तर क्रोध निर्माण होतो. मग क्रोध झाल्यानंतर काय होतो? क्रोधात भवती समोह. म्हणजे समोह निर्माण होतो. क्रोध आल्यानंतर समोह निर्माण होतो. समोहात स्मृती विभ्रमा. म्हणजे समोह झाल्यानंतर स्मृतीचा नाश होतो आणि स्मृतिभ्रशात बुद्धिनाश होतो. स्मृतीचा नाश झाला की बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धिनाशात प्रणश्यती. म्हणजे बुद्धीचा नाश झाला तर सर्वत्र हानी होते. बुद्धीचा नाश म्हणजे सर्वत्र हानी. अशा प्रकारे श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. क्रोधाचं मूळ कारण जे आहे हे काम आहे. काम म्हणजे इच्छा जी आहे, मनुष्याच्या इच्छेलाच काम म्हणतात. हा काम जो आहे, काही ठिकाणी म्हणतात महाशनो महापापा. महाशनो म्हणजे भयंकर खादाड, भस्मासुरासारखा भयंकर खादाड आहे आणि महापापा आहे. आता ह्या क्रोधानं काय होतं? संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, तपसे यज्ञते च यव यच्च दानं प्रयच्छति क्रोधोस्तु सर्वहरति तस्मात क्रोधम विवर्जयेत. म्हणजे क्रोध आल्यानंतर आपण जे पुण्य कमावलेलं असतं, तपश्चर्याने, यज्ञाने किंवा दान करून जे आपण पुण्य कमावलेलं असतं, हे सर्व पुण्य जे आहे हे क्रोध आल्यानंतर त्याचा नाश होतो. म्हणून सर्व प्रकारे काहीही करून ह्या क्रोधाला आपण वर्जयते म्हणजे वर्जित करावं. म्हणजे क्रोध करू नये असं संस्कृतमध्ये सांगितलेलं आहे. आता हा क्रोध कसा कमी करावा? क्रोध कधी नाश होत नाही. क्रोध कसा कमी करावा? क्रोध कमी करण्यासाठी बरेच उपाय आहेत, परंतु प्रभावी उपाय म्हणजे प्राणायाम करावा. प्राणावरती नियंत्रण ठेवावं, प्राणायाम करावं आणि भगवंताची भक्ती, भगवंताचं नामस्मरण केलात आणि भगवंताला शरण गेलात पूर्णपणे, तर हा क्रोध जो आहे हळूहळू कमी होतो. तर क्रोध कमी करायचा असेल तर इच्छा कमी करा. मग इच्छेचा नाश झाला, इच्छा कमी झाल्या की क्रोध कमी होतो. जय सियाराम.